मामासाहेब दांडेकर यांनी असं लिहिलंय, पंढरपूरला जाणारे अनेक लोक आहेत. हौशे आहेत, नवशे आहेत, काही गौशे आहेत. सारखा तरुण मुलं असतात, कोणी वारकरी असतात, कोणी गावात निघालं ठरलं आता वारीला निघायचंय बुवा. हो. काही नियम असतात का वारीचे की हे नियम पाळावे? नाही, वारकरी आम्हाला दिंडीत का चालू देत नाही? तुम्ही एखाद्या दिंडीत जा, आम्हाला थोडस जा, फोटो काढायला जाऊ असं वाटतंय, ते फोटो काढण्यासाठी नाही. दिंडीत असे काही वारकरी आहेत. आता ही सगळी गुरुजन मंडळी माऊली बसल्यानंतर बसतात, म्हणजे पालखी थांबली बसली खाली तरच खाली बसायचं, तरच पाणी प्यायचं, तरच अन्न पाणी ग्रहण करायचं. नाहीतर माऊलीन जर बसले नाही ते बसत सुद्धा नाही. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल करत किंवा ज्ञानदेव तुकाराम करत भजन करायचं. अनेक वेळा असं राहतं की एक एक तास माऊली थांबूनच असतात, हे असे भजन करत थांबतात. अशा काही दिंड्या आहेत. आणि त्यात जर शिस्त नसेल, तुम्ही पाहिलं असेल, संपूर्ण सोहळा चौबदारांनी एक काठीवर केली की थांबतो. तो वारकरी कधी चोरी करणार नाही. चोर तात्पुरता वारकरी झाला असं होऊ शकतं. पंढरीच्या वारीत आपल्याला असे अनुभव येतात. वारकरी व्हायचं म्हणजे काय व्हायचं नेमकं? पंढरपूरमध्ये असं काय आहे? कशा करता पंढरपूर पाहायचं? काही काही लोक असं म्हणतात, या साधू संतांनी विनाकारण या पंढरपूरचं खूप महात्म्य वाढवलं, गर्दी जमा केली. म्हणजे असा दोष असेल की सगळी शास्त्र पाहिली, त्याला त्यात प्रायश्चित्त नाही. पंढरपूरला आल्यानंतर त्या दोषातून सुद्धा मनुष्य निवृत्त होतो. परमपूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुलाबराव महाराज असं म्हणायचे, वारकरी धर्मच असा धर्म आहे की विश्व धर्म होण्याची योग्यता याच्यामध्ये. रामकृष्ण हरी. भरपूर दिवसांनी भेटलो आपण, पण आज आपण घेऊन आलो आहोत तुमच्या समोर एक स्पेशल एपिसोड आपल्या लाडक्या वारीबद्दल. आज आपण आलो आहोत आळंदीमध्ये, या आपल्या पवित्र भूमीत, तिथं वारकरी शिक्षण संस्थेच्या या वास्तूमध्ये मी इथं बसलोय. आणि इथं आपण रेकॉर्ड करणार आहोत आज वारीबद्दलचा स्पेशल पॉडकास्ट. कुणासोबत? तर गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांची स्तुती तर पुढे ऐकालच. एक अति उच्च शिक्षित अशी ही विद्वान व्यक्ती, ज्यांच्याकडनं आज आपण वारीबद्दल काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. टेक्निकल आणि आपल्याला ऐतिहासिक बद्दल फार काही मिळालं तर आनंदच, पण खरा उद्देश हा आपला यातलं माधुर्य, हा यातला अनुभव आपल्याला कळावा, हा या व्हिडिओचा उद्देश असेल. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चला तर आपण सुरू करूयात आपल्या पॉडकास्टला श्री शिंदे माऊलींसोबत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर सर्वप्रथम आधी इंट्रोडक्शन, तुमची जी काही माहिती मला आहे घेतली त्यानुसार, अल्प शब्दांमध्ये अल्पमतीनुसार जर सांगायचं झालं तर गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे असं महाराजांना म्हणतात. आणि महाराज या वारकरी शिक्षण संस्थेतले शिक्षक आहेत. आत्तापर्यंत जी आपण सिरीज केली त्यामध्ये आपण जसं फॉर एक्झाम्पल कुरेकर बाबांचा आपण व्हिडिओ घेतला, तर कुरेकर बाबा आज 95 वर्षाचे आहेत आणि ते या वारकरी शिक्षण संस्थेतले शिक्षक आहेत. तर ही जी परंपरा सद्गुरू जोग महाराजांपासून चालत आली आहे, तर ह्या परंपरेला आत्ता सद्यस्थितीमध्ये जी गुरुवर्य चालवत आहेत त्यातले एक आम्ही प्रेमाने त्यांना सगळे शिंदे माऊली असं म्हणतात. तर सुरुवात करण्याआधी म्हणजे आजचा विशेष भाग जो आहे, जो काही कपडे घातले त्यावरनं वारीचा एक अंदाज आला असेल की काय चाललंय. तर आता जी वारी आली, त्या वारीच्या अनुषंगाने आता आपण माऊलींकडनं थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर आमचं ना माऊली दरवेळेस एक असतं की थोडी माहिती मिळावी आणि साधू संतांची चरित्रही कळावी. त्यासोबतच ही जी परंपरा आहे एवढी मोठी, ह्या परंपरेबद्दल पण लोकांना कळावं की नक्की अशी काहीतरी गोष्ट अस्तित्वात आहे. हेच लोकांना फार आश्चर्य आहे. म्हणजे जर पुण्यामध्ये जरी सांगितलं कोणाला की कोणीतरी बिना पगाराचं तिथं पूर्णपणे सेवा देत आहे आणि विद्यार्थी बिना फीचे राहत आहेत, तर त्यांना ही गोष्ट आश्चर्याची वाटते. असं शक्यच नाही असं वाटतं. किंवा एखाद्याने 10-12 मुलांसोबत जरी सुरू केलं, जे शाळेमध्ये दुसऱ्या शाळा असतात, तरी त्याचं मोठं फ्लेक्स लागतात, रील्स येतात. म्हणून मला फक्त तुम्हाला पहिला तर संस्थेमध्ये तुमचा एक रोल काय असतो, तुम्ही काय करता एवढं सांगाल थोडं? संस्थेमध्ये अध्यापनाचं काम करतो. पहिल्या वर्षाला संस्कृत शिकवण्याचं मी काम करतो. त्यानंतर संस्थेच्या वतीने
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये गेले अनेक वर्षापासून ज्ञानेश्वरीची सेवा चालू आहे. गेले 6 वर्षापासून ही ज्ञानेश्वरीची सेवा संस्थेने माझ्याकडे दिलेली आहे. ती सेवाही मी करतो. किंवा ऐन वेळेस काही पाठ आले ते सुद्धा पाठ मी संस्थेमध्ये घेतो. तुम्ही ही जी आळंदीतली सेवा आहे मंदिरातली, ती आधीपासून आहे का? खूप दिवसापासून ही सेवा चालू आहे. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्यापासून ही सेवा चालू आहे. त्यांनी ही अधिकृत सेवा करून घेतलेली मंदिरामध्ये. मामासाहेब ज्यावेळेस या संस्थांमध्ये त्यांचा संबंध होता. अनेक वर्ष वैकुंठवासी परमपूज्य आपल्या संस्थेचे अध्यापक तपस्वी असणारे निकम बाबा यांनी अनेक वर्ष ही सेवा केली आणि त्या सेवेचं फल किंवा त्यांची तपश्चर्या, माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे त्या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला. आणि त्यांच्यानंतर अनेक आजी माजी गुरुबंधूंनी सेवा केली. गेली 6 वर्षापासून ज्ञानेश्वरीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. संस्थांच्या द्वारे ती संपूर्ण जगामध्ये लाईव्ह दाखवली जाते. त्यामुळे अनेक श्रोते ज्ञानेश्वरीचे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. बाहेरचे जे अभ्यासक आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, अनेक लोक ही ज्ञानेश्वरी रोज ऐकतात. बरं, ह्या आता आम्ही आळंदीत बसलो आहोत आणि वारकरी शिक्षण संस्थेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला काही गोंधळ ऐकायला मिळेल. तर याचं कारण हा गोंधळ नाही, हा उत्सव आहे. आता वारी उद्या परवावर आली आहे, त्यामुळे जर पाठीमागे काही आवाज येत असतील तर हा आहे वारीचा आनंद. थोडा प्रॉब्लेम झाला तर समजून घ्या. असो, धन्यवाद. तर मूळ आजचा जसा आपण विषय जो तुम्ही आम्हाला ज्या विषयावर मार्गदर्शन करायचं आपलं ठरलं, तर तो विषय आहे वारी. बरं, आता लोकांना माहिती आहे की लाखो लोक जातात. कोणाच्या दृष्टीने ते सगळे गावंढळ लोक असतात. कोणाला माहिती असतं की याच्यामध्ये फार विद्वान उच्चभ्रू लोक पण आहेत, पण ते त्या ह्या तपश्चर्येमध्ये सगळे सारखेच दिसतात. असे विविध बाहेरील पैलू तर सगळ्यांना माहिती आहेत. मात्र एक तुमच्याकडनं एक साधू दृष्टीतनं किंवा एक वारकरी म्हणून आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की वारकरी म्हणजे काय, नेमकं वारकरी कुणाला म्हणावं. याच्याकरता आपण थोडंसं तुकाराम महाराजांच्या एका अभंगामधूनच थोडंसं चिंतन करू. महाराजांनी सगळ्यांना उपदेश करताना एक प्रसिद्ध अभंग आपण नेहमी ऐकतो, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे ओढ अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळ. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सगळ्यांनाच वारकरी होऊन पंढरी पाण्याचा उपदेश करतात. आणि होय होय वारकरी असं 2दा म्हटलेलं आहे. पाहेरे पाहेरे पंढरी असं पुन्हा 2दा म्हटलेलं आहे. म्हणजे निश्चयाने सांगण्याकरता तू वारकरी हो आणि पंढरी पहा असं म्हणतात. तर आता वारकरीच व्हायचं आणि मग पंढरी पाहायची. मग वारकरी होणं म्हणजे काय, वारकरी होऊनच पंढरी का पाहायची, पंढरीमध्ये असं काय आहे की जे पाहायला तुकाराम महाराज सांगतात. तर महाराज हे सगळं अनुभवाने सांगतायत. स्वतः त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी काही साधना केली आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली, मोक्ष प्राप्त करून घेतला. मग सगळ्यांना तो मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. सगळ्यांच्या जीवनातली अत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. त्यांना परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे. सगळे जीवन सुखी झालं पाहिजे. कारण संतांची तळमळ असते हे सगळं विश्व जे आहे त्या ठिकाणी ते सुखी व्हावं. अवघाची संसार सुखाचा करीन, ज्ञानोबरांची तळमळ आहे, तुकोबरांची तळमळ आहे. सगळं जग सुखी व्हावं, विश्व सुखी व्हावं. या दृष्टीने महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा ही साधना केलेली आहे. महाराजांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर वारी, भगवंताचं नामस्मरण, कीर्तन आणि एकादशी व्रत हे सोडून दुसरी विशेष साधना दिसत नाही. किंबहुना पंढरपूरची वारी माझ्या परंपरेने माझ्या घराण्यात आलेली आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेले. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आपण जर पाहिलं तर अगदी विश्वंभर बाबांच्या पासून म्हणजे 5-6 पिढ्या अगोदर पासून महाराजांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी आहे. आणि ती वारी अखंड चालत आलेली आहे. आपण देहूला जे मंदिर पाहतो
तो पांडुरंग परमात्मा जो आहे तो विश्वंभर बाबा वारीला जाऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्याकरता तिथे प्रगट झालेले. बापरे. असं वर्णन येतं. तेव्हा तीच वारी तुकाराम महाराजांनी केली. किंबहुना तुकाराम महाराज वारीजवळ आल्यानंतर आपली किंवा वारकरीची काय अवस्था होते ते सांगतात. लागला टकळा पंढरीचा. काय अगोदरचे चरण त्याच्यामध्ये, पंढरीची वारी आली की आम्हाला तो टकळा लागतो. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पंढरी. पंढरीची वारी किंवा महाराजांच्या त्या अभंगामध्ये असं आहे, कधी एकादशी आषाढी आहे, कधी एकदा आषाढी एकादशी येईल, कधी मला पंढरपूरच्या वारीला जायला जमेल. किंवा महाराजांना एकदा जायला जमलं नाही तर त्यांनी ते पत्रिकेचे अभंग लिहिले. पत्र पाठवलंय देवाला की मला येता येत नाही म्हणून. असं म्हणून पंढरीची वारी जवळ आली की महाराजांना तळमळ लागत असे. आणि त्या ठिकाणी महाराज असंही म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाव. म्हणून पंढरीची वारी त्यांना तळमळ आहे म्हणून त्यांनी, आणि ह्या तळमळीने ह्या वारीच्या साधनेतून त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं. दुःखाची निवृत्ती झाली. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग आले पण तरी सुद्धा महाराज डगमगले नाही. लोकांनी असं विचारलं, महाराज तुम्ही कोणती साधना केली अशी अवस्था प्राप्त करून घेते, देवाला वश करून घेतलं. महाराज सगळ्यांना उपदेश करतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी हो आणि पंढरपूर पहा. वारकरी व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, वारकरीच होऊन पंढरपूर का पाहायचं. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनी असं लिहिलंय, पंढरपूरला जाणारे अनेक लोक आहेत. हौशे आहेत, नवशे आहेत, काही गौशे आहेत. म्हणजे हाऊस म्हणून पंढरपूरला जाणार आहेत. चला महाबळेश्वरला चाललोय, तुळजापूरला चाललोय, येता येता पंढरपूर बघून यायचं. किंवा रोज एसटीचे ड्रायव्हर आहेत ते पंढरपूरला जातात, रेल्वेचे ड्रायव्हर पंढरपूरला जातात, ते पंढरपूर पाहतात. म्हणून त्यांना पंढरपूरच्या दर्शनाचं फळ मिळेलच असं नाही. त्यामुळे हौसे म्हणजे हौसेने जाणार, नवसे म्हणजे काही नवस केलेले लोक, आणि गौसे म्हणजे उगत मी चाललोय चला बाबा माझ्याबरोबर हजा मजा करायला गेलेले आहेत. काहीच फळ मिळणार नाही असं नाही, परंतु वारकरी होऊन गेल्यानंतर जे फळ मिळणार आहे. वारकरी म्हणजे काय, एक श्रद्धा भावना घेऊन जायचं, अधिकारी होऊन मग पंढरपूर पाहायचं. कारण अधिकाराचा आणि फलाचा काय असतो संबंध असतो. मग वारकरी व्हायचं म्हणजे काय व्हायचं नेमकं, तर त्याचं चिंतन जर आपण केलं तर वारकऱ्याची काही बाह्य लक्षणं सांगितली, वारकऱ्यांची काही आंतर लक्षणं सांगितलेली. लक्षण नाणयुक्त तो वारकरी असला पाहिजे. तर वारकरीची बाह्य लक्षणं काय आहेत, वारकरीची आंतर लक्षणं काय आहेत, याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. तर ते वारकरी लक्षात येईल. त्या वारकरी शब्दाचा अर्थ आहे वारी करी. वारी म्हणजे काय, वारंवार एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जो जातो त्याला वारकरी असं म्हणतात. मग ही वारीची संकल्पना आली कुठून, तर त्याचे अनेक आपल्याला संदर्भ सापडतात. पूर्वसूरींनी जे चिंतन केले त्याच्यामध्ये असं लिहिलंय की नारद पांचरात्रागम नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये पंचांग उपासना सांगितलेली आहे. त्या पंचांग उपासनेमध्ये पहिलं जे आहे, पहिली उपासना जी आहे ती अभिगमन, नंतर उपादान, नंतर इज्जा, अशी काही अंग सांगितलेली आहेत. म्हणजे आपली आवडती देवता जी आहे, अभिगमन शब्दाचा अर्थ आहे त्या देवतेच्या दर्शनाकरता वारंवार जाणं, याला वारी म्हणतात. म्हणजे थोडक्यात वारंवार एखादी गोष्ट करणं याला वारी म्हणता येते. म्हणजे अभ्यास आहे. कुठली गोष्ट जी आहे एकदा करून होत नसते, पुन्हा पुन्हा ती करावी लागते. म्हणून वारी हा एक अभ्यास आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकऱ्याचं लक्षण सांगत असताना असं सांगितलंय, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवरो विठ्ठलाचा वारी कर. कायेने, वाचेने, मनाने, जीवाने जो उदार होऊन, म्हणजे हे सगळं भगवंताला समर्पित करून, परमात्म्याला सगळं समर्पित करतो, तोच खरा पण वारकरी आहे. तर सर्वसाधारणपणे वारकऱ्याच्या बाह्य लक्षणामध्ये आपल्याला त्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असते, त्याच्या कपाळावर गंध असतो, ही बाह्य लक्षण आहेत. गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, हार मिरविती गळारे,
टाळ मृदुंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळारे. हे वारकऱ्यांची बाह्य लक्षणं सांगितलेली. जो नेमाने पंढरपूरला जातो त्याच्या हातामध्ये पताका असते, आळंदी पंढरीला जातो, एकादशीचं व्रत करतो, त्या ठिकाणी पवित्र अशी तुळशीची माळ धारण करतो. आता ही तुळशीच माळच का गंध का याचा सगळा पुन्हा संदर्भ मोठा आहे, पण ही बाह्य लक्षण आहे. ही काय आहेत? बाह्य लक्षण. बाह्य लक्षणाबरोबर आंतरलक्षण सुद्धा पाहिजे. बाह्य लक्षणं भरपूर आहेत, युनिफॉर्म झाला. आंतरलक्षणं नसतील तर तो दंभ ठरतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी पंड सुता आंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो सर्वथा विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडू दुधिया माकीला गुळे जायचं. आमच्याकडे काही लोक येतात, तक्रार करतात, तुमचे वारकरी चोऱ्या करतात. आम्ही विनोदाने म्हणत असतो, वारकरी कधी चोरी करणार नाही, चोर तात्पुरता वारकरी झाला असं होऊ शकतं. पंढरीच्या वारीत आपल्याला असे अनुभव येतात. म्हणून ही बाह्य लक्षणाबरोबर आंतरलक्षण असलं पाहिजे. आंतरलक्षण काय आहे? त्या आंतरलक्षणाचा विचार करताना विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ज्याला हे सगळं जगत जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप वाटतं. आपल्या साधू संतांनी किंवा आपल्या सनातन धर्मामध्ये भगवंताची जी संकल्पना आहे ती व्यापक आहे. देव कुठला मूर्तीपुरताच मर्यादित नाही, मूर्तीत आहेच, देवळात आहेच, पण देव सगळीकडेच आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अशी संकल्पना आहे. म्हणून जो आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून करतो तो वारकरी. सगळ्यांच्या मध्ये परमात्मा पाहतो, कोणाचाही द्वेष करत नाही, कोणाचाही मत्सर करत नाही, तो खरा वारकरी. म्हणून परमपूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुलाबराव महाराज असं म्हणायचे, वारकरी धर्मच असा धर्म आहे की विश्वधर्म होण्याची योग्यता याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये सगळ्या विश्वाचा विचार केलेला आहे. अवघे चित्र लोक्य आनंदाचे. आता एका संप्रदायापुरता, एका धर्मापुरता, एका पंथापुरता हा मर्यादित नाही. त्याला सगळं जगत परमात्मा स्वरूप वाटतं. आपल्याला वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून करतो. जे काही काम असेल ते देवाची सेवा म्हणून तो आनंदाने करतो. सगळ्यांच्यावर परमात्म्याचं स्वरूप आहे म्हणून प्रेम करतो. सर्वांमध्ये माझा आत्मा आहे अशा भूमिकेत राहतो. कायेने, वाचेने, मनाने, जीवाने उदार झालेला आहे. उदार झालेला म्हणजे देवाची सेवा करण्याकरता. देवाची सेवा म्हणजे केवळ मर्यादित देवाची सेवा नाही, सगळं विश्व. आता विश्वात्मक देव होतो, ते कार्य तो करतो. हा काय आहे? वारकरी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, होय होय वारकरी. असा वारकरी तो बाह्य लक्षणाचा हो नको, आंतरलक्षणाचा. पुन्हा पुन्हा सांगतात. आणि पाहे पाहे रे पंढरी, पंढरी पहा म्हणतात. आता वारकरी व्हायचंय म्हणजे अधिकारी व्हायचं, मग पंढरपूर पाहिजे. पंढरपूरमध्ये असं काय आहे? कशा करता पंढरपूर पाहायचं? काही काही लोक असं म्हणतात, या साधू संतांनी विनाकारण या पंढरपूरचं खूप महात्म्य वाढवलं, गर्दी जमा केली. जगात काय चांगली शहरं नाहीत का? हो, पॅरिस आहे, रोम आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, कितीतरी चांगली चांगली आकर्षक शहर आहेत, निसर्गरम्य परिसर आहे. ते पाहायला सांगायला पाहिजे. पंढरपूर का पहा म्हणतात? वाजवी महत्व वाढवलं असा काही लोकांचा आक्षेप आहे, पण नाही. साधू संत जे आहेत हे दृष्टी महापुरुष आहेत, साक्षात्कारी महापुरुष आहेत. तुकाराम महाराज तर असं म्हणतात, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात की मी सगळं पाहिलं. आता कोणी असं म्हणेल तुकाराम महाराजच्या चरित्रात तर एवढं सगळं पाहिलेलं दिसत नाही. तर तुकाराम महाराज हे साक्षात्कारी पुरुष आहेत, त्यांना एकाच वेळेस सगळं पाहता येतं. ते योगी सुद्धा आहेत. आणि महाराजांनी सुद्धा तीर्थयात्रा केल्यात. कारण महाराज नामदेव महाराज होते पूर्वजन्मामध्ये, मागच्या जन्माची त्यांना स्मृती आहे. आणि आता सुद्धा महाराजांनी सगळं पाहिलेलं आहे किंवा पुराण वाचलेली आहेत. लोकांच्याकडून सगळ्या क्षेत्राचे महिमे ऐकले. म्हणून उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. महाराज म्हणतात अनेक क्षेत्र आहेत, ते कमी आहेत असं आपल्याला सांगायचं नाही. पण आपलं जे क्षेत्र आहे, आपलं जे इष्ट दैवत आहे, त्याच्याविषयी एकनिष्ठता, अनन्यता, भक्ताला ते मोठं वाटत असतं. आणि तसं पंढरी क्षेत्राचं खूप मोठं महात्म्य सांगितलं वेदात, पुराणात, पद्मपुराणामध्ये महात्म्य आलेले आहे. काय आहे पंढरी? तर पंढरीमध्ये एक क्षेत्र महत्वाचं आहे.
तिथे तीर्थ महत्वाचं आहे, त्या ठिकाणी असलेलं दैवत महत्वाचं आहे. अच्छा. पंढरी क्षेत्राच्या संबंधाने सुद्धा पद्मपुराणात खूप इतिहास आहे. अरे वा. की पंढरी म्हणजे साक्षात भूवैकुंठ आपण असं म्हणतो. भूवैकुंठ पंढरी असं म्हटलेलं आहे. आधी रचिली, भावगीत सांगितलं, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असं म्हटलेलं आहे. अरे वा. तुकाराम महाराज म्हणतात अधिक अक्षराने एका, म्हणजे वैकुंठापेक्षा एक अक्षर अधिक आहे, म्हणजे ह्याला भूवैकुंठ असं म्हटलं. पूर्वी महाराजांचा अभंग आहे, वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे बहु, तया पुंडलिके केला उपकार. सगळ्यांना तारण्याकरता पूर्वी वैकुंठात आपल्याला जावं लागायचं. संतांनी काय केलं, तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, म्हणजे ही पृथ्वीच त्यांनी वैकुंठ करून टाकली. वैकुंठ केली म्हणजे काय केलं की त्या ठिकाणी भगवंतालाच इथे आणलं. वैकुंठ कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी परमात्मा असतो ते वैकुंठ आहे. त्यामुळे भूवैकुंठ पंढरपूर, म्हणजे तुकाराम महाराज संतांनी असं म्हटलेलं आहे की इथेच आम्ही वैकुंठ आणलेलं आहे, कारण परमात्मा जिथे असतो तेच वैकुंठ असतं. म्हणून आता इथे काय काय आहे, या क्षेत्राचं महत्व आहे. ज्ञानोबा म्हणतात, बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महिवरी, उभा पुंडलिकाच्या द्वारे करकटावरी राहील, आड वाहे भीमा, पहिलं थडी आहे परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिक, बाप तीर्थ पंढरी. बाप रे बाप, हे तीर्थ कसं आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, जया दोषा परिहार, नाही नाही धुंदिता शास्त्र, ते हरते अपार पंढरपूर देखली. म्हणजे असा दोष असेल की सगळी शास्त्र पाहिली त्याला त्यात प्रायश्चित्त नाही, पंढरपूरला आल्यानंतर त्या दोषातून सुद्धा मनुष्य निवृत्त होतो. कारण काय, पंढरपुरात असं आहे काय, एक तर क्षेत्र महत्वाचं आहे, दुसरं या ठिकाणी असलेलं तीर्थ जे आहे ते खूप महत्वाचं तीर्थ आहे. कोणतं तीर्थ आहे, चंद्रभागा नावाचं तीर्थ आहे. किती मोठं तीर्थ आहे ते, त्याचं वर्णन तुकोबारायांनी केलंय. अवघीच तीर्थ आहे, घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील आहे. एकदा आपण नुसतं चंद्रभागेला डोळ्याने पाहिलं तर सगळ्या जगातली तीर्थ आपल्याला घडतात. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाला जगातली तीर्थ फिरत बसायची गरज नाही. किती मोठी व्यवस्था संतांनी या ठिकाणी केली की तुम्ही फक्त पंढरपूरला या, चंद्रभागेचं दर्शन करा, आपल्या वाट्याला आलेलं काम करा, सगळ्या तीर्थांचं तुम्हाला सांग. आघव्या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखली. पुंडलिक रायाचं दर्शन केलं, सगळ्या संतांची भेट झाल्याचं फळ मिळतं. आणि एकतर चंद्रभागा आहे, त्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्र मोठं आहे, आणि भगवान परमात्मा या ठिकाणी आहेत. तर हे भगवान परमात्मा कोण आहेत, कुठून आले, कसे आले, या संबंधी सुद्धा संतांनी वर्णन केलेलं आहे. हा परमात्मा म्हणजे साक्षात भगवान विष्णू, भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा, तो त्या ठिकाणी पुंडलिका राया करता या ठिकाणी प्रगट झालेले आहेत, स्वतः आलेले आहेत. त्याच्या संबंधाने हरी वैकुंठावनी आला पुंडलिका लागोनी, उभा राहिला अजूनी युगानुयुगे संता संग्यास वर्ण. 28 युग भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. तर पुंडलिका करता या ठिकाणी आले. कुठून आले म्हणले, द्वारकेचे केने आले याचे ठाया, पुढे भक्त राया चोजवी. वास्तविकता पाहता पुंडलिक राय हे निमित्त आहेत, सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता परमात्मा आलेले आहेत. पण निमित्त सुद्धा कोणाला व्हावं लागतं. एकाच्या काही वाडे उगवे बहुतांचे कोडे असं म्हटलेलं आहे. तेव्हा काय पुंडलिक रायाचा इतिहास आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पुंडलिक राय जे आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली, परमात्मा म्हणून आई वडिलांची सेवा केली. म्हणजेच काय, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण ईश्वराची सेवा म्हणून केले की भगवान प्रसन्न होत. आणि मग भगवान परमात्मा त्या पुंडलिक रायाच्या आईवडिलांच्या सेवेला पाहून इथे आले. तर ते आईवडिलांच्या सेवेत एवढे तत्पर होते की देवाला सुद्धा सांगितलं, देवा तुम्ही आलाय ना, पण आता मी वडिलांची सेवा करतोय, थोडस बाजूला थांबा, माझ्या वडिलांची झोप मोड होईल, त्यामुळे आता इथे आपल्याला बोलता येणार नाही, थांबा. म्हणून पुंडलिक रायांनी या ठिकाणी वीट फेकली असं म्हणतात, आणि तिथं उभं केलं पुंडलिक रायांनी. उभा आले केल्यानंतर मग पुंडलिक राय देवाकडे गेले. देवाला सांगितलं, आता देवा इथं आलेत ना तुम्ही, इथून परत कधी जायचं नाही, माझ्या गावातून जायचं नाही. काय करायचं बाबा, उभं राहायचं, इथे बसायचं सुद्धा नाही. उभं राहायचं म्हणजे कसं उभं राहायचं,
तर भगवान परमात्मा आले तेव्हा असे उभे राहिले होते, म्हणतात जसे गोकुळात उभे राहायचे. देव होडा चरणी वाजवितोय, एक पाय सरळ एक पाय वाकडा. पुंडलिक रायाने विचारलं, विनोदाने लोक सांगतात, देवा तुम्ही असे का उभे राहिले? म्हणजे सरळ भक्त असतील त्यांच्याकरता सरळ पाय, आणि जे वाकडे येतील ना त्यांच्याकरता वर करून ठेवलाच आहे. पुतणीसारखं त्यांना मारतोच म्हणेल ते. पण भगवान परमात्म्याला पुंडलिक राय म्हणले, ते तिकडे गोकुळात ठीक होतं, इथे मात्र तुम्हाला दोन्ही पाय सरळ करून उभे राहायचे. तुमच्याकडे मूड येतील, पापी येतील, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून, कसे लोक जरी आले देवा तरी मला असा वर द्या की मी त्या सगळ्यांचा उद्धार करीन. म्हणून पुंडलिक रायांचे फार आपल्यावर उपकार झाले. कोणी कसंही असेल तरी सुद्धा पांडुरंगाचं एकदा का दर्शन घेतलं की पांडुरंग परमात्मा दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती असं म्हटले. म्हणून इथे भगवान परमात्मा जो आहे असा देव आहे की तो आपल्या भक्तांची वाट पाहतो. तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. जे दीन आहेत, दुःखी आहेत, नम्र झालेले आहेत, देवाला शरण गेलेले, त्यांचा सोयरा बसलेला आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी. तो भगवान परमात्मा सगळ्यांची वाट बघतोय. देवाची वाट आपल्याला बघावी लागते, पण हा देव असा आहे की तो कधी आषाढी येईल, कधी कार्तिक येईल आणि सगळे भक्त मला भेटायला येतील अशी आपली सगळ्यांची काय करतोय, तो वाट बघतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी. आणि तुकाराम महाराज म्हणतात की असा परमात्मा जर आपल्याला कृपाळू दयाळू भेटलेला आहे तर मग तुम्ही दुसरी कुठे जाता कशा करता? होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघीचे. दुसरी साधना करायची गरज नाही. आपल्या वाट्याला आलेलं काम करा, वारी करा. नाही सगळ्या वाऱ्या जमल्या, 2 वाऱ्या करा, आषाढी कार्तिकी, आणि परमात्म्याला तिथे जाऊन भेटा. काय होईल परमात्म्याला भेटलं तर? ते म्हणतात अभिमान नुरे ओढा अवघेची पुरे. म्हणजे आपल्या जीवनातला अभिमान नष्ट होतो आणि आपल्या मनातले सगळे संकल्प भगवान परमात्मा पूर्ण करतो. पारमार्थिक संकल्प, चांगले संकल्प पूर्ण करतो. वारकरी झाल्यानंतर चांगले संकल्प येणार आहेत त्याचे सगळे. म्हणून अभिमान हा जीवनात सगळ्यात दुःख देणार आहे. वास्तविक पाहता जीव हा परमात्मा रूप आहे, भगवत स्वरूप आहे, पण तो जीव कशामुळे झाला? अभिमानामुळे. मी देह आहे, देह संबंधी माझे आहे, मग हे सगळं दुःखाला कारणीभूत होतं. वारीमध्ये जर आपण गेलो तर आपला सगळा अभिमान दूर होतो. आपण बघा, तुम्ही आता पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानंतर मी विनोदाने असं सांगत असतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं हे शिकवणारी वारी. आपण घरी सगळे अनुकूल परिस्थिती असतो मग आनंदात असतो. घर अनुकूल आहे, सगळे घरातले अनुकूल आहेत, पण आता रस्त्याने जात असताना कदाचित आपल्या मनासारखे आपल्याला झोपायला जागा नाही मिळणार, मनासारखं आपल्याला जेवण नाही मिळणार. आपल्या आजूबाजूला लोक असतील ते सगळे मनासारखे असतीलच असं नाही, पण अशाही परिस्थितीत हे विश्वची माझे घर असं म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. आणि वारी हा एक अभ्यास आहे. आपण आपलं मन एखाद्या चांगल्या ठिकाणी जर लावलं आपल्याला देहाचं दुःख विसरता येतं, आपल्याला सगळ्या जगातलं दुःख विसरता येतं. हा एक अभ्यास आहे. आपण चालत असतो, पण भजन करत चालत असल्यामुळे आपण किती चालतो हे आपल्याला कळत. वयोवृद्ध लोक असतात, 70 वर्षाचे 80 वर्षाचे, डोक्यावर ओझं घेऊन चालतात. त्यांना जर विचारलं, घरी त्यांना बसता येत नाही, उठता येत नाही, ते वारीत चालतात का? त्यांना विचारलं तुम्ही कसं काय चालता? आम्ही कुठे चालतो, पांडुरंग आम्हाला चालवतो. एक देवाची शक्ती त्यांच्या पाठीमागे असते, भजनाची शक्ती असते, आणि त्याच्यामुळे ते एक बळ मिळतं. म्हणजे हा एक अभ्यास आहे. आपल्या जीवनातलं दुःख जर विसरायचं असेल, आपलं मन कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण लावलं तर सगळं देहाचं दुःख विसरू शकतो, जगाचं दुःख विसरू शकतो. एक शिकवून देणारी वारी आहे. त्यात कायिक साधना घडते, वाचिक घडते, मानसिक घडते, आणि अभिमान शिल्लक राहत नाही. देहाचाही अभिमान शिल्लक राहत नाही, किंवा बाकीचा आपल्याला एखाद्याला भजनाचा अभिमान असेल, इतके भजन करणारी वारीमध्ये दिसतात, भजनाचा अभिमान जातो. काही काही वारकरी झोपतच नाही, नुसतं भजनच करतात. एखाद्या वेळेस आपल्याला आपल्या संपत्तीचा अभिमान असतो. वारीमध्ये आपण पाहतो असे दरवाजात झोपलेले असतात, काही काही अंगणात झोपलेले असतात. आपण त्यांना विचारलं, का तुम्ही त्या अंगणात झोपलेले कोण आहे? ते आमच्या दिंडीमध्ये, शेडगे दिंडीमध्ये आम्ही पाहतो कधी कधी मोठे मोठे DYSP आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. कोण आहात आपण? माझ्या मोठे मोठे फॅक्टरी आहेत. तो अंगणात झोपतो. असा मनुष्य इथं जर अभिमान सोडून देवाची सेवा करतोय, आपल्या थोड्या संपत्तीचा काय आपल्याला अभिमान? असा अभिमान सगळ्याच दृष्टीने जातो. वारीत आपल्याला सत्संग घडतो,
चिंतन ऐकायला मिळतं, श्रवण घडतं, पंढरपूरला श्रवण घडतं आणि आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. तिथं पंढरपूरला गेलं, साधना करत गेलं, देवाला पाहिलं की देव आपल्या डोळ्यात बसतो, आपल्या हृदयात बसतो. आणि एकदा देव परमात्मा आपल्या हृदयात आला की आपला अभिमान निवृत्त होतो आणि मनुष्याचं जीवन काय होतं, सुखी होतं. म्हणून होय होय वारकरी पाहे बाहेर पंडित. वा वा, हे किती आनंद आहे ना की जी अख्खं साधू लोक हिमालयात जाऊन तपश्चर्या करून जे प्राप्त होतं ते एका आपल्या वारीत प्राप्त होतं. बरं, तुम्ही आता 2 वाऱ्या मेन्शन केल्या. एक आपली आत्ता जी ती आषाढी वारी, ज्यात सगळे पंढरीला जातात, आणि कार्तिक वारी. मग कार्तिक वारीत पण असे जसे पंढरपूरला जातात तसे पायी कार्तिकीला कमी जातात. अच्छा, हा. तर कार्तिकीला तिकडून येतात. अच्छा, म्हणजे पंढरपूरलाच जातात का कार्तिकीला पण? हो, कार्तिकीला पंढरपूरला. ह्या वारीमध्ये पायी जाण्याचं जास्त महत्व आहे. कार्तिकी वारी जी असते, कार्तिकीचा सोहळा चला चला पाहू डोळा असं म्हणतात. तिथे भजन कीर्तन जे असतात ते वाळवंटामध्ये खूप होतात. अरे, म्हणजे पूर्ण वाळवंट भरलेलं असतं. त्या वाळवंटामध्ये प्रत्येक फडावर कीर्तन चालू असतात. ते श्रवणाचं महत्व जे आहे त्यावेळेस कार्तिकी वारीत आपल्याला पाहायला मिळतं. काय या निमित्ताने सगळी साधू संत मंडळी तिथे येतात. वारकऱ्यांची मान्यता आहे, सगळे ऋषी येतात, देव येतात, संत येतात. एकाच वेळेस आपल्याला सगळ्यांची तिथे भेट होते, श्रवण घडतं, सत्संग घडतो. त्याला आता आधुनिक काळामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. एका वेळेस एवढ्या लोकांच्या मनात असलेली सद्भावना आणि त्या सद्भावनेत आपण गेलो, आपल्या मनात ती सगळी सद्भावना निर्माण होते, ते प्रेम निर्माण होतं, भक्ती निर्माण होते. एरवी भक्ती प्रेम निर्माण होणं कठीण आहे, पण असा सोहळा नुसता पाहिला तरी सुद्धा माणसं जे एकदम नास्तिकातलं नास्तिक असेल, तुकाराम महाराजांनी असं म्हणतात, खेळ मांडी याला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं म्हटलेलं आहे की पाषाणा पाजर सुटती रे. म्हणजे काय, पाषाण हृदयाचा जरी असेल, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर सुटे. सगळ्यांचं चित्त निर्मळ होतं. आणि एखादा पाषाण हृदय असेल तर त्याचंही अंतःकरण द्रवीभूत होतं. एखादा नास्तिक जरी असेल त्याच्यात आस्तिकता निर्माण होते. एवढा सोहळा पाहिल्यानंतर तोही भक्त बनतो, सगळ्यांच्या विषयी प्रेम निर्माण होतं. या वारकऱ्यांची आपण काहीतरी सेवा केली पाहिजे, म्हणजे कोणाची तरी सेवा केली पाहिजे अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सहज समाधी, आपल्या साधू संतांनी जे समाधी सांगितलेली आहे ती केवळ डोळे झाकून बसण्याची समाधी सांगितली नाही, चालती बोलती समाधी. आपण आपला व्यवहार करत असताना सुद्धा आपल्याला समाधीचा आनंद घेता आला पाहिजे. आमचे गुरुवारी सांगत असतात, शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही, पण विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो. कळलं तर बघा. म्हणजे एकांतात जाऊन एखाद्याने शांततेचा अभ्यास केला, लोकांतात आल्यावर टिकेलच असं नाही. उलट जे जास्त एकांतात जाऊन राहतात ते लोकांतात आल्यावर त्यांना जास्त डिस्टर्ब होत. मी याच्याकरता एक उदाहरण सांगत असतो. लोकमान्य टिळक अभ्यास करत असताना रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे. रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे. आई म्हणायचे, अरे असा कसा अभ्यास करतो? ते म्हणायचे, मी अभ्यासाचा अभ्यास करतो. म्हणजे एकदा मला मोठ्या आवाजात अभ्यास करायची सवय लागली, तुम्ही किती जरी काही बोलले तरी मला काही वाटणार नाही, मी कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. तसं वारी म्हणजे तसा विक्षेप पण असतो. अनेक लोक असतात, पण आपल्याला भजनाच्या द्वारे या विक्षेपात सुद्धा समाधीचा आनंद घेता येतो. मग जगात आपल्याला विक्षेप होणारच आहे. आपण कुठेही गेलो, गाडीत चढायचं म्हटलं तरी विक्षेप आहे, गर्दी असते, गोंधळ असतो. पण ह्याच्यात एकदा आपल्याला शांत राहण्याची सवय लागली, आनंदी राहण्याची सवय लागली, मग जगात कुठेही विक्षेप आला, संसारात असेल कुठे असेल, संसार म्हटलं की त्याच्यात विक्षेप आहेच. आपल्याला एक समाधीचा आनंद. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब म्हणायचे, अर्जुनाला गीता जी आहे ती युद्धातच का सांगितली? भगवंताने अर्जुनाला असं म्हटलंय, नाथ महाराजांनी लिहिलंय, मग मी तुला अशी समाधी सांगतो, बाहेर युद्ध चाललेलं असेल पण आज समाधीत असशील. म्हणजे विक्षेपात सुद्धा तुला असं ज्ञान सांगतो तुला मी, की बाहेर संघर्ष असेल पण तुला आनंदी राहता आलं पाहिजे. म्हणून हा वारी हा एक सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये काय, ही सगळी ऊर्जा एकत्र चालते. मोठे मोठे महात्मे आहेत, त्यांच्या सहवासात आपण चालतो. सहज आपल्या अंतःकरणात हे सगळं वैराग्य निर्माण होतं, भक्ती निर्माण होते, आनंद निर्माण होतो. आणि याचे अनेक पैलू आहेत. कोणते सामाजिक,
सांस्कृतिक ते आध्यात्मिक सगळ्या पैलूंनी चिंतन करता येतं. तर असा आपल्याला एक आनंद या वारीमध्ये त्या ठिकाणी घेता येतो. पण एक आता तुम्ही जसा उल्लेख केला की कमीत कमी ही आषाढी वारी करावी, तसंच माझ्या ऐकीव माहितीनुसार एक महिन्याचे वारकरी पण असतात. हो हो. हे नेमकं कसं असतं? महिन्याचे वारकरी म्हणजे कोण? महिन्याचे वारकरी म्हणजे ज्यांनी महिना पायी जाण्याचं व्रत स्वीकारलेलं आहे त्यांना महिन्याचे वारकरी असं म्हणतात. की ते इथून पंढरपूरला जातात, दशमीला बरोबर पंढरपूरला पोहोचतात, आणि शुद्ध दशमीला आणि शुद्ध एकादशीला ते राहतात, तिथून द्वादशीला निघतात, आणि द्वादशीला काही पौर्णिमेला निघतात, ते आळंदीला येतात. म्हणजे आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी, दुसरं काहीच करत नाहीत. वारी काही कधी कधी एकत्र चालतात, कधी एकटे एकटे चालतात. साधना, नित्यनेम करायचा, नित्यनेम म्हणत नामस्मरण करत प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जायचं, आळंदीला यायचं. यांना महिन्याचे वारकरी म्हणतात. छान. अशा प्रकारे आपण कितीही म्हणजे बघायला गेलं तर आताचा अनुभव म्हणून फक्त सांगतो की एखाद्या व्यक्तीने एखादी जर मिठाई खाल्ली एकदा, तर त्याला त्या मिठाईमध्ये काय काय आहे याच्याबद्दल किती वेळा विचारा, तो ते सांगण्यापेक्षा त्या मिठाईचा आनंद काय तोच सांगत बसतो. तो अनुभव आपल्याला मिळतो की किती तो आनंद आपल्या वारीचा. मी महाराजांना बघितलं, आपण म्हणजे 3 नंबर दिंडीमध्ये मी थोडासा अनुभव घेतला एक वेळ. आम्ही ज्या दिंडीत चालतो त्या दिंडीमध्ये पूर्वी वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर चालायचे, आपल्या संस्थेचे सगळे गुरुजन चालायचे, सगळे विद्यार्थी चालतात. त्यामुळे महापुरुष बोधेबाबा चालायचे, मारुती बाबा चालायचे, सगळीच गुरुजन मंडळी या दिंडीमध्ये चालतात. त्यामुळे त्यांचं दर्शन, त्यांच्या चाली ऐकायला मिळाल्या बोधेबाबांच्या, आणि त्या चाली सहज आमच्याकडून बसल्या. बाबा असे खांद्यावर हात टाकायचे, चाली म्हणायचे. काही महात्म्यांच्या सहवासामध्ये सहज परमार्थ घडत असतो. किती आनंद. त्याला काय म्हणजे गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले असतात, गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवळेकर, ते अंध आहेत, पण ते सुद्धा आमच्या दिंडीमध्ये चालतात. मुकुंद काका ना, मुकुंद काका ते सुद्धा त्यांना म्हणजे फार प्रेमी म्हणतात त्यांच्यावर माऊलींवर. इच्छा आहे आमची त्यांनाही जर आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आणलं तर. बरं, आता पावसाचं चालू ठेवू, जोवर आपण तुम्हाला त्रास होत नाही तर. ठीक आहे. वारीच्या संबंधी बोलायचंय तेव्हा आता आपणच म्हणतो विक्षेप सहन करायचा आहे. विक्षेपात शांततेचा अभ्यास हा एक विक्षेपात शांततेचाच अभ्यास आहे. वारीमध्ये पाऊस पडत असतो, ऊन असतं, पण भजन असल्यामुळे, सगळ्या संतांचा सहवास असल्यामुळे काही आठवत नाही. पांडुरंग परमात्मा दिसतो फक्त त्याच्यामध्ये. त्याचा एक आनंद आगळा वेगळा असतो. आम्हाला कसं भीती असते. संपदा सोहळा नावडे मनाला, करी ते टकळा पंढरीचा. तो अभंग मग अशी आठवला नव्हता, आठवला. जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी. तुकाराम महाराज म्हणतात संपदा सोहळा नावडे म्हणाल, बाकीचा संपदा सोहळा काय आवडत नाही. करी ते टकळा पंढरी, मला आता फक्त पंढरपूरला जायचंय, दुसरं काही नाही. इतकी त्याला तळमळ असते. बरं, आता म्हणजे एक मुद्दा फक्त सांगत होतो की एक आनंद म्हणून शेअर करतो. आम्हाला एक छोटीशी भीती असते की वक्ते असतात, वक्त्यांना डिस्कम्फर्ट होईल वगैरे वगैरे वाटत असतं. मात्र इथं जर बघायला आपण बघितलं, आता पाऊस सुरू झाला, मला टेन्शन, यांना थोडं थोडं वाटलं, पण महाराजांच्या चेहऱ्यावर आम्हाला ते काय विचलितपणा किंवा तुम्ही विचलित झालेलं काही जाणवलं नाही. असो, काही चूक भूल झाली तरी माफ करालच यात. आता एक छोटंसं पुन्हा अजून विचारतो की जर जो कोणी आता आमच्यासारखा तरुण मुलं असतात, कोणी वारकरी असतात, कोणी गावात निघालं, तर ही लोक वारीला निघाले, ठरलं आता वारीला निघायचंय बुवा, काही नियम असतात का वारीचे की हे नियम पाळावे? हो, आता आपण म्हटलं ना, होय होय वारकरी, वारकरी होऊन जर आपण गेलो तर आपल्याला विशेष फल प्राप्त होणार. वारकरी व्हायचं म्हणजे काय, पवित्र अशी तुळशीची माळ असावी, आपण निर्व्यसनी असावं, आपल्या जीवनात काम, क्रोध, मद, मत्सर हे षड, या 6वर वार करतो तो वारकरी असं म्हटलं. विकारावर, सगळे विकार जिंकायला आपल्याला जायचंय. तेव्हा जेवढं आपण सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आहेत बहिर्मुखता सोडून आपण त्या ठिकाणी वारकरीचं व्हायचं असेल, माळ असावी, निर्व्यसनी असावे, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये. आणि आता भजनाचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला हे सगळं आपल्याबरोबर अभंग वगैरे थोडेसे पाठ पाहिजेत. तो आपल्याला भजनाचा आनंद तो घेता येतो. काय म्हणतात, अभंगाचा अर्थ काय ते माहिती असेल तर आणखीन त्या अभंगाचा खूप अर्थ आनंद घेता येतो. त्याच्यानंतर आपण दिंडीमधून जर गेलं, आता वारकरी चालत असताना बरेचशे वारकरी रस्त्याने चालतात, बघत बघत चालतात, भजन चाललेलं असतं. पण एखाद्या दिंडीत जर आपण गेलो
त्या शिस्तीत जर आपण गेलो तर तिथल्या भजनाचा ना, तर आमची दिंडी आहे, जी व्यक्ती जिथं चालते 20-20, 30-30 वर्ष तिथंच चालते, ती गेल्यानंतर तिथं दुसरी येते. अशा शिस्तीत चालतात. दुसरं कोणी जर आलं त्याला तिथे चालता येत नाही दिल्लीमध्ये, ते बाहेरून चालवलं. लोकांना असं वाटतं का बाबा आम्हाला हे ढकलतात, तर त्यांची ती शिस्त आहे ना, त्यांना तो भजनाचा आनंद घ्यायचा आहे. नाही वारकरी आम्हाला दिंडीत का चालू येत नाही, तुम्ही एखाद्या दिंडीत जा, आम्हाला थोडस जा फोटो काढायला जाऊ असं वाटतंय, ते फोटो काढण्यासाठी त्यांना तुम्ही विनंती करून ते करू शकता थांबल्यानंतर दिंडी. अशा काही दिंडी आहेत आमच्या दिंडीत, असे काही वारकरी आहेत. आता ही सगळी गुरुजन मंडळी माऊली बसल्यानंतर बसतात, म्हणजे पालखी थांबली बसली खाली तरच खाली बसायचं, तरच पाणी प्यायचं, तरच अन्न पाणी ग्रहण करायचं. नाहीतर माऊलीन जर बसले नाही ते बसत सुद्धा नाही, तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल करत किंवा ज्ञानदेव तुकाराम करत भजन करायचं. अनेक वेळा असं राहतं की 1-1 तास माऊली थांबूनच असतात, हे असे भजन करत थांबतात. अशा काही दिंड्या आहेत. म्हणजे साधना म्हणून ही त्या ठिकाणी आपण वारी करत असतो. ज्याला जायचंय त्यांनी एखाद्या दिंडीत गेलं तर आणखीन आनंद घेता येईल आपल्याला. विशेष तुम्ही म्हणाल आता मग हे गणवेश असतो दिंडीत, गणवेशाला मग प्रवेश देतात ना. ज्या पारंपरिक दिंड्या आहेत त्याच्यात गणवेश असेल तर प्रवेश मिळतो. एखादा नवीन मनुष्य आहे त्याला लगेच भजन येत नाही, काय नाही, मग आपण विनेकराच्या मागे थांबून ऐकू शकतो. विनेकराच्या पुढे सुद्धा जागा असतात, तिथे जर आपण चाललो तर ते आपल्याला आपल्याला कोणी काय बोलणार नाही. मध्येच घुसलो आपण मग ते वारकरी खवळतात. बघायला गेलं तर त्याच्या माग एक अलौकिक असा स्वार्थ असतो, पण असा स्वार्थ प्रत्येक व्यक्तीने बाळगावा, की परमार्थ व्हावा, साधना व्हावी. ते आम्ही अनुभवलंय की असं कोणी मध्ये आलं की बाहेर, आता अज्ञानात कळलं सांगतात की बाजूला व्हा, ते आता ऐकताना कळतं की ते किती मोठं आहे. म्हणजे कोणी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आयुष्य जगत असेल, ह्या लोकांनी जागा सांभाळून ठेवल्या. हो, म्हणजे आपली साधना व्यवस्थित झाली पाहिजे, मला श्रवण घडलं पाहिजे, मला भजन घडलं पाहिजे. आणि याच्यात जर शिस्त नसेल, तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण सोहळा चौबदारांनी एक काठीवर केली की थांबतो. हो, काय असतं एकदा ते सांगा ना. म्हणजे त्याचा सोहळ्याचे जे आहेत ते चोपदार त्यांच्याकडे ते नियंत्रण असतं, संस्थांकडे असतं. तर सगळे भजन करत जातात. संध्याकाळी गेल्यानंतर जो सोहळा आहे तो गोल उभा राहतो, मध्य माऊलींची पालखी ठेवली जाते, नंतर आरती होते, आणि आरती नंतर मग ते सगळ्या सोहळ्याचं विसर्जन होतं. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या दिंड्या तिथे जातात. सुरुवात माऊलींच्या पुढच्या दिंड्यात तर सगळ्या जातात, आम्ही जातो. तर जोपर्यंत माऊली येत नाहीत तिथं बसत नाहीत पालखी, ते आता आपण पालखी मानत नाहीत, वारकरी मानतात साक्षात माऊली आहेत आमच्याबरोबर. ते तिथे बसले की मग भजन थांबवायचं असतं. त्यावेळेस चोपदारावर हात करतात, तो दंड असतो तो उभा करतात. तो दंड उभा केला की सगळे भजन करणारे शांत. मग चोपदार सूचना सांगतात, हरवलेल्या जिन्सा पुढं उद्या किती वाजता निघायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी आरती होते. आरती झाल्यानंतरच आपल्या घरी सगळे जातात. आरती झाल्यानंतर पुन्हा तिथं कीर्तन असतं. त्या कीर्तनाला काय वारकरी उभे राहतात. कीर्तन झाल्यानंतर रात्री पुन्हा जागराचं भजन असतं. पहाटे काकडा असतं 3ला 4ला. काही वारकरी ते सगळे कार्यक्रम तिथे उपस्थित राहतात. कठोर म्हणजे तपश्चर्या पण म्हणावी, त्या तपश्चर्येत आनंद पण किती. म्हणजे ही गोष्ट व्यवस्थापन कशाला म्हणावं, तर ह्या दिंडीच्या किंवा वारी, जी पंढरीची वारी जाते, या वारीवर लोक शोध निबंध लिहू शकतात, प्रबंध लिहू शकतात. इतकं याचं शिस्त. आता माझ्याकडे सध्या अमेरिकेहून एक मॅडम आलेले आहे, त्या तिथे PhD करतायत वारीवरती. कालच माझ्याकडे आल्या, त्यांनी सगळी मुलाखत वगैरे घेतली. म्हणजे अमेरिकेत आपल्याकडच्याच आहेत भारतीय, तिथे राहतात, पण त्यांना PhD करायची वारी विषयावर. पण ते आता आमच्यावर दिंडीत चालणार आहेत आणि सगळी माहिती गोळा करणार आहेत, त्याच्यावरती PhD करणार आहेत. गाईड म्हणून त्यांनी मला घेतलेलं आहे. म्हणजे आमच्या दिंडीतलेच ग्रस्त आहेत, त्यांनी माझं नाव सुचवलं. मी त्यांना जेवढी जमेल तेवढी माहिती मी देतोय. त्यांना आणखीन काही सोर्स सांगितले, बा तुम्ही चोपदारांना भेटा किंवा आणखीन संस्थांना भेटा, सगळी माहिती गोळा करा. त्या गावाची सुद्धा माहिती घेणार, ज्या गावात दिंडी जाते तिथली सुद्धा माहिती त्यांना घ्यायची. छान. बघा, मी बोललो, पण ती गोष्ट फक्त काय म्हणतो आपण उदाहरण देण्याची नसून ती प्रत्यक्षात घडते. हो, आपल्या दिंडीमध्ये शेडगे दिंडीत तुम्हाला माहितीये एक जॅपनीज बाई चालल्या, जो 20-25 वर्ष त्यांनी वारी केली. आजही त्या वारीत येतात. त्यांची वारीवर एवढी निष्ठा आहे की त्या गाडीत बसून येतात, त्यांना आता पायाने चालता येत नाही. जेव्हा चालता येत होतं, विनोबा भावेंच्या यांच्या संस्थांमध्ये युरेका नावाच्या त्या भगिनी आहेत,
तर त्यांनी आपल्या शेडगे दिंडीमध्ये जो 30-40 वर्ष वारी केली, पायी वारी. आणि आता आपली इथली मराठी शिकल्या, गाथा त्या कोरियन भाषेमध्ये करतायत, जपानी भाषेमध्ये करतायत. ज्ञानेश्वरी चाललंय त्यांचा प्रोजेक्ट करतायत. आणि अजूनही त्या जोपर्यंत होते तोपर्यंत त्या दिंडीत आपल्या गाडीत बसून का नाही. हो, त्यांना आपले साधे लोक सगळे जपानी बाईच म्हणतात. त्यांची एक गोड आठवण अशी की आपल्या ताई होत्या ना, मोरे ताई, त्या तुकोबरायांचे साक्षात एक प्रकारे म्हणावं स्वरूपच ते त्यांच्या वंश परंपरेत आलेल्या. तर मी ते बघितलंय की त्या जपानी बाई अशा बसलेल्या, ताई बसलेल्या. ताई मोठ्या मोठ्याने मराठीमध्ये त्यांच्याशी गप्पा मारतात, त्या मोठ्या मोठ्याने हिंदीमध्ये काही तोडक्या मोडक्या हिंदी इंग्लिश मध्ये बोलतात. दोघांच्या गप्पा तासन तास चालू आहे. आपल्याला कळायला काय वेळ नाही तिथं की त्यांची भाषा एकमेकांची सारखी नाही, मात्र त्यांचा संवाद मस्त चाललाय. आणि म्हणजे जपान त्यांनी पूर्णपणे माझ्या मते महाराष्ट्रात भारतात येऊन गेलेत ना त्या कित्येक वर्षापासून. आता इथेच राहतात, आपल्या इथेच राहतात, आळंदीत. आळंदीत राहतात ना आता सध्या. त्या मला वाटतं पावनारला आहेत, काही तब्येत बरोबर नसते पण इथे राहतात. असा हा आपला वारकरी संप्रदाय. एक एक गोष्टी अशा कळल्या ना की माणसाला सगळं विसरून जाईल. किती मोठे मोठे काय म्हणतो इन्स्टिट्यूशन्स, मोठे मोठे फाउंडेशन्स, ह्या सगळ्या कृत्रिम गोष्टी. खूप लोक आता हे ऑनलाईन ज्ञानेश्वरी चालते ना, किंवा मी माझ्या चॅनलवर आता भागवत आहे, रामायण आहे. खूप असे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत की ते आपल्या वाट्याला आलेलं काम करून हॉस्पिटल सांभाळून खूप ज्ञानेश्वरीचा इतका चांगला अभ्यास त्यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर मी त्यांना कधी कधी बसवतो पाठाला, ऑनलाईनच्या पाठाला बसल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बरोबर ते उत्तर देतात. म्हणजे जिज्ञासा जर असेल तर मनुष्य घरी सुद्धा शिकू शकतो. आणि आता हे सगळं उपलब्ध झालेलं आहे आपल्याला. ज्ञानेश्वरी जी आमची प्रसारित होते ही सगळी ज्ञानेश्वरी, म्हणजे आता 18वा अध्याय चालू आहे, पहिल्यापासूनचे सगळे ज्ञानेश्वरीचे व्हिडिओ आहे. आपल्याला एखाद्याला असं वाटेल मला ज्ञानेश्वरी शिकायची, त्याचा उपयोग करू शकतात. हो, तीच सूचना मी देणारच होतो, पण आता विषय निघालाय तर सांगतो की माऊलींनी किती वर्षांपासून चालेल युट्यूब? 6 वर्ष झाले. 6 वर्षापूर्वी आता आम्ही येडे गधळे आम्ही युट्यूब चॅनल उघडतोय किंवा त्याच्यावरनं आम्ही प्रयत्न करतोय की चला काहीतरी करूयात. 6 वर्षापूर्वीपासून माऊलींनी युट्यूब चॅनल, तेव्हापासून माऊली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा या ठेव्याचं म्हणजे दान या आपल्या सर्वसामान्य जणांकरता माऊलींनी उघड करून दिलेलं आहे. आणि त्याचं नाव आहे श्री ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव नावाचा चॅनल आहे. त्याच्यावर मी 10 वर्षापूर्वी ओडोदा नावाचं गाव आहे धुळे जिल्ह्यामध्ये, तिथे मी भागवत केलं. त्या भागवताला वैकुंठवासी परमपूज्य गुरु मोठे बाबा 7 दिवस उपस्थित होते. ते झालेलं जे भागवत आहे ते मी त्यावेळेस युट्यूबवर टाकलं. त्याचा परिणाम असा झाला, आपली जी भागवत करण्याची पद्धत आहे ते वारकरी पद्धतीने भागवत कथा होतात, त्यांच्या परीने लोक करतात. पण त्या भागवतामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या, तुकाराम महाराजांच्या गाथेतले अभंग, संतांची प्रमाण आणि संतांच्याच चालीमध्ये अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केला. वैकुंठवासी गुरुवारी मोठे बाबांचा आशीर्वाद त्या कथेला प्राप्त झाला. मी ती कथा युट्यूबवर टाकल्यानंतर मला अनेक फोन आले भगिनींचे, महाराज लोकांचे, की आम्हाला त्या भागवत कथेचा खूप उपयोग झाला. आम्ही त्याचा अभ्यास केला. मग घरच्या घरी सुद्धा आम्हाला चिंतन करता आलं. असा चांगला उपयोग त्याचा होऊ शकतो, केला तर चांगला उपयोग होऊ शकतो. आय थिंक त्याला व्ह्यूज पण भरपूर येते. 81,000 भागवत आहे, रामायण आहे, ज्ञानेश्वरी मी आता टाकण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन जे खरंच शिकणारे आहेत त्यांच्यासाठी गुगल क्लास ज्ञानेश्वरीचे म्हणा, भागवताचे म्हणा, त्या माध्यमातून सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. तसाही माझा एक विचार आहे की जे इथं येऊ शकत नाही. आता मला नोकरी सोडून यावं लागलं, शिकावं लागलं. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना नोकरी करत करत हे सगळं करायचं. अशांसाठी एक असा प्लॅटफॉर्म व्हावा की ज्यांना शनिवार रविवार ते येऊ शकतात, पण घरी राहून सुद्धा ज्ञानेश्वरी शिकता यावी, संस्कृत शिकता यावं, गाथा शिकता यावी, विचारसागर शिकता यावा. या दृष्टीने आता आमचे गुरुजन मंडळी वगैरे त्यांनी सुद्धा असा प्रयत्न ते करण्याचा त्यांचाही मानस आहे. एक अमेरिकेतून व्यक्ती आली, त्यांनी सांगितलं मी हे रोज सगळं ऐकतो, मला तुम्ही हे माझ्याकडचे हे घ्या, त्याच्यात सगळं तुम्ही मला भरून द्या. त्यांनी मला हार्ड डिस्क आणून दिलेली. सगळं आम्हाला तिकडे ऐकायला मिळतं, हे तुम्ही आम्हाला हे सगळं स्टोअर करून द्या. म्हटलं असतं तुम्हाला काही कॅमेरा वगैरे पाहिजे तर तेही मी मदत करतो असं म्हटलं. त्या ज्ञानेश्वरीच्याच प्रेरणेतून पुण्यामध्ये असणारे एक CA आहेत,
त्यांना संस्थेविषयी जाणण्याची इच्छा निर्माण झाली. इथे आले, संस्थेचं सगळं कार्य पाहिलं आणि एवढं संस्था मोठं कार्य करते आणि ते विनामूल्य करते. हजारो कीर्तनकार प्रवचनकार संस्थे माध्यमातून तयार झाले. मग त्यांना असं वाटलं की या संस्थेसाठी आपणही काही केलं पाहिजे म्हणून जवळजवळ अंदाजे 70 लाखाचा मुलांच्या वसतिगृहाकरता त्यांनी पूर्ण मजलाच CSR फंडातून एका कंपनीच्या माध्यमातून आपल्याला बांधून दिलेला आहे. आज हे जे सगळं वैभव आहे आपण बघतोय, विद्यार्थी लोक आहेत, त्यानंतर ही इतकी मोठी बिल्डिंग आज बघतो आपण, हे अशाच छोट्या छोट्या एकेका साधूकडनं जी प्रेरणा मिळून लोकांनी आय थिंक इथं दान दिलं आणि त्यातनं हे सगळं वैभव, जी छोटी संस्था तयार झाली तिथनं जुनी संस्था आपण बघतो आणि आता हे त्याची परंपरा तुम्ही चालवत आहात. तुमच्या ज्ञानेश्वरीच्या सेवेच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या कीर्तन प्रवचनाच्या सेवेच्या माध्यमातून लोक प्रेरित होऊन इथं या संस्थेचं जे अधिष्ठान आहे सद्गुरू जोग महाराज, ते फार मोठे अधिकारी पुरुष होते त्या काळातले. म्हणजे लोकमान्य टिळक यांना सुद्धा सद्गुरू जोग महाराजांच्या विषयी खूप आदर होता. प्रसंग विशेषी अध्यात्म क्षेत्रातलं काही मार्गदर्शन जर घ्यायचं म्हटलं तर सद्गुरू जोग महाराजांच्याकडून ते मार्गदर्शन घेत असत. त्यानंतर सद्गुरू जोग महाराजांचे पुढे जे 4 मुख्य शिष्य झाले तसे ते खूप मोठे मोठे शिष्य आहेत. पण इथे 4 खांबांचा जिथे आपण उल्लेख करतो त्याच्यामध्ये वैकुंठवासी परमपूज्य बंकट स्वामी महाराज असतील, वैकुंठवासी परमपूज्य लक्ष्मणबाबा इगतपुरी कर असतील, आळंदी निवासीच असणारे वैकुंठवासी गुरुवरी मारुती बाबा गुरव असतील आणि सगळ्यात प्रसिद्ध असलेलं नाव ज्यांनी पुण्याला SP कॉलेजमध्ये जवळजवळ 30 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं, पुणे विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये ज्यांचा खूप सहभाग होता, असे वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर, त्यांचा खूप मोठा अधिकार होता. म्हणजे ही सुशिक्षित मंडळी सगळी वारीमध्ये येण्याचं कारण काय, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर दिंडीमध्ये चालत असत टाळ घेऊन. ते मामांचं पाहून अनेक शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर्स सगळे येऊ लागले. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन मामासाहेबांच्या एका पत्रावर पुणे विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी एका समारंभाकरता आले होते आणि त्या समारंभामध्ये त्यांनी मामासाहेबांची स्तुती केली होती. त्यामुळे आम्ही फक्त तत्वज्ञान सांगतो पण ही सगळी मंडळी तत्वज्ञान जगतात. तेव्हा अशी सगळी थोर मंडळी या संस्थेचा पाया आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पुण्याईवर आणि आत्ताची सगळी गुरुजन मंडळी या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा, प्रयत्नातून म्हणा, ही सगळी संस्था सुरू आहे. सगळ्या लोकांचं असलेलं प्रेम, समाजाचं असलेलं प्रेम, त्यामुळे एवढं मोठं कार्य होते. शासनाने सुद्धा यावर्षी खूप दखल घेतलेली आहे. आपल्याला वसतिगृहाकरता 5 कोटी रुपये दिलेले आहेत. कीर्तन मंडपाकरता सुद्धा 5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. सो ही आपली वारकरी शिक्षण संस्था आणि हिचं हे वैभव अफाट. मात्र इथले जे शिक्षक आहेत तसेच वैराग्यवान, इथं कुठल्याही गोष्टीचा संग्रह या साधू लोकांकडनं आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे भले कोटीच्या गोष्टी चालू आहेत, मात्र त्यांच्या जीवनात बघाल तर कुठल्याही त्या ठिकाणी लक्झरी ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीचं, म्हणजे कामिनी, कांचन आणि कीर्ती, या तिन्ही गोष्टींचा ते स्वतः करतात, तिथे उपयोग दिसून येत नाही. मला इकडे येण्याची प्रेरणा जी आहे ती वैकुंठवासी मोठे बाबा असतील, नथुसिंग बाबा, आणि आत्ता असलेले हयात असले परमपूज्य गुरुवरी मारुती बाबा, वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरी बोधे बाबा यांच्या माध्यमातून झाले. वैकुंठवासी बोधे बाबांचा खूप आग्रह होता. मी सिव्हिल इंजिनिअरची नोकरी करत होतो, जवळजवळ 8 वर्ष नोकरी केली. माझ्या ज्या ज्येष्ठ भगिनी होत्या त्यांचा आणि संस्थेचा खूप संबंध होता. त्या शिक्षिका होत्या आणि ब्रह्मचारी होत्या. तर त्यांच्या माध्यमातून ही सगळी गुरुवर्य मंडळी आमच्या घरी येत असत. तेव्हा मला भजनाची आवड लहानपणापासूनच होती. वारीलाही मी येत असे, जरी दिल्लीला नोकरीला होतो. संसदेच्या लायब्ररीचा प्रोजेक्ट मी केला. आणखीन मोठे मोठे JNPTला समुद्रामध्ये काही कामं केली. परंतु जेव्हा ही नथुसिंग बाबा, वैकुंठवासी गुरुवरे नथुसिंग बाबा, गुरुवरे कुरेकर बाबा, बोधे बाबा, हे मंडळींनी आणि मला त्यांचं दर्शन झालं, त्यांचं सगळे तप पाहिलं आणि असं वाटलं की आपल्या जीवनामध्ये अशी काही अशा महात्म्यांचा संघ घडला पाहिजे, सेवा घडली पाहिजे. हे महात्मे तर दयाळू कृपाळू असतातच. बोधे बाबांनी हात धरला आणि सांगितलं
किती दिवस ही बाहेरची नोकरी करायची, देवाची नोकरी केली पाहिजे, काही जीवनामध्ये काही सेवा घडली पाहिजे, समाजसेवा घडली पाहिजे, भक्ती घडली पाहिजे. आणि त्यांच्या शब्दाचा परिणाम, ह्या सगळ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद, त्यामुळे मला विरक्ती निर्माण झाली. म्हणजे असं वाटलं की हे करावं आपण. त्यात माझ्या भगिनीचा पाठिंबा होता, त्यांचा खूप आग्रह होता. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर झाले, तशी माणसं घडली पाहिजेत, सुशिक्षित लोक याच्यामध्ये आले पाहिजेत, वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये आले पाहिजेत. तेव्हा माझ्या ज्या भगिनी होत्या त्यांचं स्वप्न होतं की त्या माझ्यामध्ये असं मामासाहेब दांडेकरांचे काही आदर्श पाहत होते, तसा तू हो, मी तुला सांभाळते, मी तुला कसली उणीव पडू देणार नाही, परंतु तू त्या ठिकाणी संप्रदायाची सेवा कर, या संस्थेत बस, 4 वर्षाचा कोर्स कर. इथे आल्यानंतर या सगळ्या संतांचा आशीर्वाद प्राप्त झाला, मार्गदर्शन प्राप्त झालं. 4 वर्ष प्रथम क्रमांकाने मी संस्था पूर्ण केली. आणि नंतर संस्थेच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, गुरुजनांच्या आशीर्वादामुळे, मोठे बाबा, पुरेकर बाबा, सगळे गुरुजन मंडळी या ठिकाणी 2010ला गुरुवर्य म्हणून किंवा अध्यापक म्हणून मला या ठिकाणी सेवा मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. तसं बघायला गेलं तर 101 थोर महात्मे होऊन गेले. वास्तविक आता त्यांच्या तपापुढे आम्ही काहीच नाही, पण तरी सुद्धा त्यांच्या मागे जाण्याचा आम्ही एक अल्पसा प्रयत्न करतोय. त्यांच्यासारखी सेवा आम्हाला जमणार नाही, त्यांच्यासारखं तप आमच्याकडे नाही, पण ते सगळे आम्हाला सांभाळून घेतात. त्यांच्या सहवासमध्ये मारुती बाबा अजूनही मांडीला मांडी लावून बसवतात, काही मार्गदर्शन करतात, आणि म्हणून हे सगळं शक्य होतं. म्हणजे हे भाग्य इथं म्हणतात ना लोक की गेला काढतो आता काय ते मागच्यासारखं होणार नाही असं म्हणतात सगळे. मात्र आम्ही बाहेरून बघणाऱ्यांना हे दिसतंय की हे संस्थेचं तप म्हणा किंवा या साधू संतांचं तप जे आहे की आज सुद्धा ती जी नवीन पिढी आपण बघतो साधू संतांची, अध्यापक गुरुवर्यांची, ही तितकीच श्रेष्ठ किंवा ते एक प्रकारे सेम पॅटर्न आपल्याला रिपीट होताना दिसतोय. त्यात उच्च शिक्षितपणे, वैराग्यवानपणे, आणि तसेच पूर्ण आपल्याला जे काही भक्त म्हणतो आपण किंवा विद्वान, अध्यात्मक क्षेत्रामध्ये जे काही आपल्याला हवं ते इथं आपल्याला सगळं एकसाथ बघायला मिळतं. असो, पुन्हा एकदा तुम्हाला नमन आणि प्रार्थना करतो की आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आशीर्वाद सगळे गुरुजन मंडळी देणार आहेत. उलट आम्हाला सुद्धा या सगळ्या गुरुजन मंडळीचा आशीर्वाद सर्वांना मिळावा, माऊलींचा आशीर्वाद मिळावा, सेवा करण्याची शक्ती मिळावी, यासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी अशी आम्ही विनंती करतो. रामकृष्ण रामकृष्ण. विशेषतः हे जे ज्ञान आहे हे जर एका ठोस पाया असलेल्या परंपरेतनं जर आलं तर त्यातली अशुद्धता ही नसते, म्हणजे त्या गोष्टींमध्ये, किंवा अशुद्धता असण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातात. त्यामुळे आपण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं एक कार्य, आणि माऊली पण त्याच पावलावर पाऊल ठेवून माऊलींचं तर 10 वर्षापासून, कारण माऊली स्वतः BE सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी आता हलक्यात सांगितलं थोडक्या भाषेत, पण ती गोष्ट फार विशेष आहे की माऊलींनी संसदेचं जे काही बांधकाम असेल जुन्या, त्यात सुद्धा त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा माऊलींनी कामं केली. सो उच्च शिक्षित असल्याचा या आपल्या वारकरी संप्रदायाला फार असा म्हणजे आपल्याला फायदा झालाय, आणि ही गोष्ट माऊली आज सुद्धा तशीच कंटिन्यू ठेवत आहेत. म्हणजे खरंच त्याकरता तुमचे धन्यवाद. एक शेवटचा मुद्दा हा की एक शेवटचा अनुभव म्हणून की तुमच्या पहिल्या वारीचा अनुभव काय होता? मी ज्यावेळेस संस्थेमध्ये बसलो, 2001 साली मी संस्थेमध्ये बसलो. माझ्या वैकुंठवासी विमलताई शिंदे नावाच्या भगिनी, त्यांची प्रेरणा, वैकुंठवासी गुरुवरी नथुसिंग बाबा यांचा मला खूप सहवास लाभला. ते आमच्या घरी 1 महिना येऊन राहायचे गावी. घरात सगळं अनुकूल वातावरण होतं, मातोश्री, पिताश्री सगळे वारकरी आहेत. तर आमच्या घरी सगळे संत मंडळी आल्यानंतर त्यात वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरी बोधे बाबा विशेष आणि कोरेकर बाबा यांचं विशेष प्रेम माझ्यावर. बाबांचा खूप आग्रह संस्थेत बसा म्हणून मग मी बाबांच्या आग्रह असतो. मी इथे तळेगावला नोकरी करता होतो. एक टाटाचा एक प्रोजेक्ट होता, अंडर वॉटर टनेल होता. दर शनिवार रविवारी फिरायला कुठं जायचं, मग भंडारी डोंगरावर जायचं, भामचंद्रावर जायचं. एकदा भामचंद्रावर चाललेलो असताना सदुंबरी या गावी वैकुंठवासी गुरुवरी बोधे बाबांचं भजन चालू होतं. भजन ऐकलं, मला असं दिसलं की ते साक्षात तुकाराम महाराज उभे राहिले. आणि मग मला प्रेरणा, मला भजनाची आवड होतीच. मी गेलो तर मग बाबांनी माझ्या हाताला धरलं, म्हणजे
भजन केलं पाहिजे, तुम्हाला आवाज चांगला आहे आणि किती दिवस नोकरी करायची. मी म्हटलं बाबा माझी बदली तिकडे दिल्लीला होती, इकडे बदली झाली तर मी येईल जास्त, म्हणजे होईल मध्ये बदली. आणि योगायोगाचा त्यांच्या आशीर्वादानंतर लगेच बदली झाली ते तळेगावल्यानंतर इथे सहवास वाढला. काही दिवस मी रजा टाकून या ठिकाणी भजनाला वगैरे येऊ लागलो, संतांच्या सहवासात राहू लागलो. मग संस्थेत बसलो 2001 ला सगळ्या गुरुवारांच्या आशीर्वादाने. आणि बसल्यानंतर अभ्यास करत असताना हा वारी आल्यानंतर वैकुंठवाशी कृष्णा महाराज मुंदे होते, त्यांनी वैकुंठवाशी लक्ष्मीबाबा इगतपुरीकर यांची सेवा केली होती. ते नतोसिंग बाबांच्या दौऱ्यात असायचे. त्यांचं माझं खूप जवळीक होती. त्यांनी मला आग्रह धरला की आपण शेडगेमध्येच जायचं. मी शेडगेत जातो, सगळे गुरुजन शेडगेत असतात, तुला शेडगेतच यावं लागेल. मग मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा शेडगे दिंडीमध्ये गेलो. बाबा तर होतेच गुरुवारी, बोधे बाबा होते, मारुती बाबाही चालत होते. आणि मग ते भजनाचा आनंद वगैरे सगळा, म्हणजे आता 2001 साली माझी पहिली वारी. तेव्हापासून त्याच दिंडीमध्ये, मग त्या दिंडीमध्ये सगळ्या गुरुवारांचा सहवास. मला सुरुवातीला काही माहिती नव्हतं, नोकरी करून आलेला मी होतो. ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला मराठी बोलायला सुद्धा थोडंसं जड जात होतं, कारण मी जवळजवळ 15-20 वर्षाचा काळ हिंदी आणि इंग्रजी सहवासात राहिलो, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये. पण ह्या सगळ्या मंडळींनी सांभाळून घेतलं आणि पहिली वारी एकदम चांगल्या पद्धतीने झाली. नंतर मग त्याच दिंडीमध्ये आता यंदा हे 26 चालू झालं, 20-25 वर्ष. 25 तर होऊनच गेले, महोत्सव म्हणतात ना काहीतरी. त्याच दिंडीमध्ये सगळ्या गुरुवारांच्या सहवासामध्ये योग येतोय, आलेला आहे. काय शेडगे दिंडी नंबर 3 हे म्हणजे हे नावाजलेली दिंडी आहे, नामांकित अशी दिंडी. अशा दिंड्यांची नावं असतात. पहिली दिंडी क्रमांक 1, 2, 3. तर त्या साधूंनी त्या दिंडीचं सुरुवात केली असेल कदाचित, त्यांच्या नावांवर ह्या हैबत बाबांच्या बरोबर जी काही मान्यवर मंडळी होती त्यांच्या नावाच्या काही दिंड्या आहेत, फळाच्या असतील काही. सो अशा ह्या वारकरी संप्रदायातल्या ह्या दिंडी, फक्त ह्या भागाचा जरी विचार करायचा म्हटला तर एक वेगळा माहितीपूर्वक व्हिडिओ होऊ शकतो. पण आज आपल्याला जे मिळालंय तो त्याला म्हणावं फक्त रस, ज्या आनंद ज्याला म्हणतो आपण. असं म्हणतात स्वर्गात गेल्यावर जे काही आपण विषय भोग घेतो, मिठाई खाल्ली तर मिठाईचा आनंद मिळतो, मात्र मिठाई चावायचं कष्ट नाही आणि त्याच्यानंतर पचवायचंही कष्ट नाही. तसा आज आपल्याला वारीबद्दल जो आनंद आहे, त्याचा जो मधुर अनुभव तुमच्याकडनं कळला, खरंच हे भाग्य. संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप मोठं कार्य होत आहे. आता संस्थेची जी विश्वस्त मंडळी आहेत, अध्यक्ष असतील, चिटणीस असतील, सगळी गुरुजन मंडळी आहेत, यांच्या आशीर्वादाने खूप भव्य दिव्य असं हे कार्य. जवळजवळ 5000 विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये आतापर्यंत 5000च्या वर असतील कीर्तनकार तयार झाले. आपण सगळ्यांनी पाहिलं, भव्य असे 2 महोत्सव झाले. त्यामुळे ही सगळी जोग महाराजांची, सगळ्या गुरुजनांची, सगळ्या विश्वस्त मंडळांचे प्रयत्न, सगळ्यांची एकंदरीत सगळ्यांची कृपा आहे या ठिकाणी. ज्ञानोबारांची कृपा आहे, तुकाराम महाराजांची कृपा आहे. तेच नाही, जोग महाराजांवर साक्षात माऊलींचाच अनुग्रह होता ना. तो माझ्या मते वेळ अजून भरपूर माझे मनात प्रश्न असतात, विचारण्याच्या इच्छा होत्या, पण वेळेच्या अभावी आपण थांबवूयात. आणि त्यात आता बघा, वारीचा अनुभव माऊली म्हटलंय तसं की सगळ्या गोष्टींमध्ये विक्षेपामध्ये कसा शांततेचा अभ्यास करायचा. ते फक्त बोलत नसतात अब्जे साधू वागवून त्यांच्या वागण्यातनं दाखवून देतात. त्याचा अनुभव आपल्याला मिळाला. सकाळची सावली झाली, दुपार थोडासा पाऊसही आला आणि ऊनही आलं. तर धन्यवाद माऊली, आम्हाला आशीर्वाद द्या की आमच्याकडनं वारी घडावी, पंढरीच्या पांडुरंगापर्यंत आमचं प्रेम पोचावं. आमच्याकडनं यावेळेस नाही होणार कदाचित तिघांकडनं, तुम्ही आमचा निरोप पोचवावा ही तुमच्या चरणी प्रार्थना. अजून काही पुढे अभिप्राय आहे माझा की वारकरी शिक्षण संस्थेचे जे सगळे त्यागमूर्ती, वैराग्यवान अशी जी साधू मंडळी आहेत त्यांचे पॉडकास्ट घ्यावे. तर पुन्हा कदाचित तुमच्या सोबतच. आणि माऊली इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी शिकवतात, त्यामुळे कुणाला जर लँग्वेज प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं शिकू शकता. चॅनल तर आहेच, त्यासोबतच पर्सनल पण आनंदित असतात माऊली, तर त्यांच्याकडनं आपल्याला याचा लाभ घेता येईल. असो, धन्यवाद. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी. अहो आनंद, फार मजा आली. इतका गोड, म्हणजे एक
अनुभव घेतलेल्या व्यक्तीकडनं जो आपल्याला त्याचा जो भाव असतो, जो कळू शकतो, म्हणजे फक्त शब्द नव्हे तर त्यातनं त्यांचा भाव व्यक्त होतोय, तो आनंद आज आपल्याला घ्यायला मिळाला. फक्त वारीच नव्हे तर वारकरी शिक्षण संस्थेबद्दलचं प्रेम आपल्याला आज माऊलींकडनं, माऊलींचं जे प्रेम आहे वारकरी शिक्षण संस्थेबद्दलचं ते बघायला मिळालं. पण हे नुसतं साधं प्रेम नसून तर हे वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराज यांनी स्थापन केलेले या संस्थेचं श्रेष्ठत्व आहे. ही अव्याहत चालत आलेली परंपरा आज आपल्याला ऐकायला मिळाली आणि त्यासोबतच वारीबद्दलचा जो अनुभव आपल्याला माऊलींकडनं ऐकायला मिळाला. सो धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडून राहिलात आणि अशाच प्रकारे अजून काही व्हिडिओज आपण बनवूयात. तर नक्की व्हिडिओला हा जो आपला वारी आहे यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव VAARI वारी पॉडकास्ट म्हणून तुम्ही सर्च करू शकता, त्याला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत ज्यांना वारीला जायचंय आणि शेअर करा त्यांच्यासोबत ज्यांना मराठी असून वारी माहिती नाहीये आणि त्यांच्यासोबतही शेअर करा की जे मराठी नाहीयेत किंवा ज्यांना महाराष्ट्र माहिती नाहीये, मात्र त्यांना आपला महाराष्ट्र आणि हा वारकरी संप्रदाय काय आहे याची जाणीव करून देण्याकरता किंवा याचं एक इंट्रोडक्शन देण्याकरता त्यांना हे कळावं, याकरता त्यांच्यासोबतही हा अनुभव हा ठेवा. नक्की शेअर करायला विसरू नका आणि काही चुकत असेल चूकभूल माफ करत राहा आणि कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आम्ही नक्की त्याचा विचार करतो आणि आम्हाला सूचनाही तुमच्या फार महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे सूचनाही देत राहा. आणि दरवेळी सांगायचं विसरतो तर मी नरेंद्र पाटील तुमच्यासमोर बोलतोय, ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय आणि साधू संतांचे पॉडकास्ट आपण करतोय. मात्र यामध्ये अजून मोठी भूमिका निभावणारे काही चेहरे आहेत. त्यातले एक आहेत आपले सूरज पोकळे, जे सगळा हा काही व्हिडिओ आहे जे काही तुम्ही दृश्य बघत आहात त्याला एडिट आणि रेकॉर्ड करतात सूरज पोकळे, हा माझा मित्र रामकृष्ण हरी. आणि मागचा जो आपण गुरुवर्य कुरेकर बाबांचा व्हिडिओ बघितलाय, त्या व्हिडिओमध्ये आम्हाला फार भीती होती, टेक्निकल अनुभव कमी असल्या किंवा नवीन असल्यामुळे, तर आम्हाला मदत केली आहे आमच्या प्रिय गार्गीनी. गार्गी ये, सो बसा. तो गार्गी आपल्याला कुरेकर बाबांच्या व्हिडिओमध्ये पण आणि आजचा व्हिडिओ पण आपल्याला रेकॉर्ड करायला मदत केली आहे गार्गीने. गार्गीचा आपला क्रिएटिव्ह स्टुडिओ आहे कुठं, वडगाव शहरी पुणे येथे. तर तिचा स्वतःचा स्टुडिओ आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि काय म्हणतात त्याला आपण सेटअप आहेत वेगवेगळे ज्यांना पॉडकास्ट करायचे, इंडोर शूट करायचे त्यांच्याकरता पण. सो ही आमची टीम आहे वारीची, VAARI वारी पॉडकास्ट म्हणून तुम्ही सर्च करू शकता. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.